क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आव्हान दिलंय तो मात्र बापदेव पाली संघाला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. इथे मात्र सलामीचा गोलंदाज प्रणव आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक. चला स्पीड अप करा. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं गरजेचं, याची नोंद घ्या आपण. चला सामन्याला होतोय सुरुवात. पहिला चेंडू. इथे मात्र अप्रतिम पद्धतीने खेळून काढलेला चेंडू आहे. इथे मात्र झेल टिपले गेले. जबरदस्त गौरवने हा झेल मात्र टिपला आहे आणि इथे मात्र पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. चला ठीक आहे. जर तिकडे हरेशला देखील थंडी लागत असेल. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय हनुमान शेलके, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बारक्या शेलके. नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे ती प्रणवने. चला जरा स्पीडअप करा. खेळाडूंनी देखील जरा धावत असं गेलं ना ते एनर्जी तुमच्यामध्ये देखील येईल. हा कारण जरा आपण थंडावलेलं असतो तर ती थोडीशी रनिंग घेतली तर त्यामध्ये एनर्जी म्हणजे नक्कीच तो तुमचा शरीर गरम होत असतं आणि खेळण्यासाठी मात्र तो लाभदायक असतं. बघूया आपण. हनुमान आलाय. गोलंदाज प्रणवचा हा चेंडू मात्र निश्चित चांगला प्रयत्न होता. प्लेसमॅन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळते. दरम्यान धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट आलाय. 2 चेंडूचा खेळ इथे संपलाय गेलाय आणि 2 चेंडूमध्ये कोणती धाव नाहीये. विकेट आली आहे. मस्त मॅच मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. हो इथे मात्र चांगला फटका आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आलाय प्रतीक. तत्पूर्वी मात्र सिंगल आली आहे. सिंगलने मात्र आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय ते हनुमानने. 1 धावसंख्येने सुरुवात इथे झाली आहे. 1 विकेट तंबूच्या आश्रयाला. 0 वरती विकेट. फलंदाज नक्कीच आपण पाहिला विशालला. मागच्या मॅचमध्ये चांगली इनिंग विशालने देखील साकारली होती. तोच विशाल मात्र तंबूच्या आश्रयाला आपण पाहतो. आता मात्र बारक्या शेलक्या स्ट्राईक एंडला. हो इथे मात्र टॅपिंग क्रिकेट. पॉइंट मधून चेंडू काढला जातो. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजता पूर्ण होतात. कव्हर मधून क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. तत्पूर्वी मात्र इथे 2 धावा घेण्याची अवधी बारक्याकडे होती. 2 धावेने मात्र धावसंख्या इथे जाऊन पोहोचते ती 3 वरती. 2 ने मात्र सुरुवात केली आहे ती बारक्या शेलकेने. मागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग साकारली होती. उसाटने संघाविरोधात खेळत असताना मोठा फटका. इथे मात्र आपले हुकूमत प्रस्थापित करतोय. ताकद दाखवतोय. नजाकत भरा स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषा पार. आलाय षटकार बारक्या शेलकेच्या. संदीप पाटील सर किती आयोजक खुश आहेत बघा. प्रभाकर शेठ उलवेकर त्यांचे सर्व अमरदादा पाहतो त्यांचे सर्व सहकारी खुश झालेले खऱ्या अर्थाने. नक्कीच. तर गाणी मस्त वाजवला तर आता डीजे ऑपरेटरने. हो आणि इथे मात्र काय घडलंय. हे स्नोबॉल कॉल आहे. सर्व सुरळीत होतं परंतु इथे मात्र आता बिघडलंय. रिवो घेतलाय. कुणी घेतलाय फिल्डिंग रिवो.
आणि इथे चौकार देखील आलाय. तर तिकडे पंचाने मात्र बिमर दिले आहे. पण पाहूया इथे आता मात्र काय घडेल एक्झॅक्टली. नो बॉल कॉल आहे आणि या 5 धावा मिळतील. यस, गुड डिसिजन बा अंपायर. इथे मात्र भावेश आमचे होते. दरम्यान 5 धावा येतील. या धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वरती. आणि इथे मात्र हा वाईड आहे. अजूनही फ्री हिट मात्र तसाच राहील. आता मात्र धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली आहे. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती, त्यानंतर मात्र कमबॅक देण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी बारक्या शेलके आक्रमक झाल्यानंतर मात्र जो कमबॅक देण्याचा प्रयत्न होता त्याच्यावरती पाणी फेरण्याचा काम पूर्णपणे केलाय. हीच ताकद आहे या फलंदाजाची. पॉइंटच्या वरतून एस गुड शॉट, चौकार. क्या बात आहे. आता नितीन आता मूड मध्ये आलेत बघा आपले, कारण आता 1:45 झालेले आहेत ना. हा मस्त. चला, धावसंख्या 19 जाऊन पोचलेली आहे. जबरदस्त चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल आता मात्र इथे झालेली आहे. कारण नक्कीच सर्व घडलंय. कारण आता सुधीर सांगतात आम्हाला, मगाशी तो गाणे लावलं होतं ना, त्याच्यावरती त्यांनी सांगितलंय की कोणता गाणे होता तो. हा, मोठ्याला राहू द्या बारक्याला, बारक्याचा उरकून टाका. इथे सुधीरचा उरकलेला आहे, मोठा आहे तसंच. याला घाई होती. चला, तू आज व्हॅलेंटाईन डे होता, तू जायचं होता ना. थोडासा मजाक. इथे मात्र चांगला फटका, रनआउटचा धोका होऊ शकला असता, परंतु थ्रो थोडासा वरतून आलाय. नक्कीच एक सिंगल आहे, म्हणजे खतरनाक एंडला बारक्या होता. म्हणजे ही विकेट थोडासा संभ्रमात आहे. आपण पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून राहुल, कारण ज्या पद्धतीने हा थ्रो फेकला होता, कितीपर्यंत मात्र खतरनाक एंडला, ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण बघूया, चेंडूनंतर नक्कीच त्याची वाट आपण पाहूया. गोलंदाज आपण प्रथम घरातला पाहतोय. फलंदाज बारक्या, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र यस, प्रतीक आहे. सिंगल आली आहे. एक सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वरती. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये हनुमान आहे. 3 चेंडू फेस करत असताना तब्बल 2 धावांचं योगदान त्याने दिलंय. तिथे वाईट आहे. पंच दर्या कोहली मात्र अवंतरचा इशारा करता अवंतच्या स्वरूपामध्ये धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना खरं 4 षटकांमध्ये मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं 41 धावा, 42चा लक्ष्य गावठाण संघाने मात्र पूर्ण केलं. पण कुठेतरी सुखी होते. इथे मात्र मोठा फटका आहे, जबरदस्त टायमिंग शॉट, चेंडू गेलाय षटकार मिड विकेटच्या वरतून. क्या बात आहे. 28 धावा आहेत धाव फलकावरती. आणि इथे मात्र आता धावांचा अक्षरशः मनवा पेटवला जातोय.
मोठे धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण मागचा मॅच जर आपण पाहायला गेलं तर चांगले धावसंख्येकडे वाटचाल होती, परंतु कुठेतरी गावठाण संघाने ब्रेक लावला. त्यानंतर फक्त 41 पर्यंत पोहोचला तो नावडा संघ, परंतु 42चा पाठलाग करत असताना गमचक झाली होती ती गावठाण संघाची. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतात. कारण जेव्हा समीकरण ज्या पद्धतीने आला होता, कारण बॉल कमी आणि रन जास्त असताना मात्र प्रशांत खानावकरने केलेली चुकी मात्र कुठेतरी अंगलट आली त्या वेळेला. तर 4 धावा जर बोनसच्या रूपामध्ये थ्रोच्या स्वरूपामध्ये गेल्या नसत्या तर मॅचमध्ये रंगत निर्माण झाली असती. पण प्रयत्न अप्रतिम होते ते मात्र गोलंदाजांचे. एक चुकी तुम्हाला मॅचमधून बाहेर नेऊ शकते, याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानामध्ये पाहिलं. नावडा वर्सेस गावठाण संघाच्या विरोधात सामना. इथे मात्र वाईट आहे. अवंतच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धाब्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती 31. प्रथम घरात देखील इथे महागडा ठरतोय. षटकार आलाय, वाईड आलेत. हो, क्या बात आहे. इथे मात्र झेल टिपली नितीन डीजेने आणि इथे मात्र हा षटकार आईबा कॅशला जर पारितोषिक असता तर नक्कीच डीजेला दिला असता. काल देखील असा फटका आला होता, राहुल टेन्शन मध्ये होता आणि त्याने पकडली होती. त्यांना माहिती आहे नाही पकडलं तर सांगतील कोणाला, कारण मसनी त्यांच्यात. इथे मात्र वाईड आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावेने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचले ते 38 वरती 38. खूप मोठी धावसंख्या इथे उभारण्याचा प्रयत्न झोया 11 टीम बाबदेव पाली करतोय. चांगला खेळ इथे राहतोय, पण एका बाजूला हनुमान मात्र आपली ताकद दाखवतोय. कव्हर पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू गेलाय थर्डमॅन क्षेत्राला, गवसनी घालतोय चेंडू सीमा रेषा पार चौकार आणि या चौकाराने मात्र षटक देखील संपला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत त्या तब्बल 42 धाबा. काय खुश झाली पोरं आमची. खरोखर आतून हसू आलंय त्यांना ना. असं कधी कधी असतं, मनात असतं ते कधी कधी वर देखील येतं. असू द्या, यंदा कर्तव्य असेल. 42 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरा षटक प्रतीक आलाय. फलंदाज बारक्या आहे, पण इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. चांगला चेंडू होता, वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू आहे. दरम्यान धाव नाहीये. पुन्हा एकदा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. जबरदस्त. आता प्रयत्न करावे लागतील. ते जयदुर्गा रुंजन संघाच्या गोलंदाजाला प्रतीकला खास करून प्रतीक याने 2 चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. 2 षटकामध्ये खूप हाणामारी मात्र आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजांकडून. हनुमान एका बाजूला 20 वरती खेळतोय, दुसऱ्या बाजूला बारक्या सेलके जो 17 वरती खेळतोय आणि बारक्याच्या बॅट मधून आलाय हा मात्र दमदार चौकार.
जोया 11 बापदेव पाली पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र एज लागते, फलंदाज होईल बारक्या सेल के मात्र बाद आणि प्रतीकला मिळाली आहे विकेट. बांधली गळ्यामध्ये ही म्हैस बांधली गळ्यामध्ये, अरे बांधली गळ्यामध्ये ही म्हैस बांधली गळ्यामध्ये. माली साहेबांचे जे गाणे आहेत ना ते ऐकल्यानंतर मात्र मन कसं प्रसन्न होतं. सर्व डबल मिनिंग आहे ते भावेश, आणि मजा घ्यायची तर त्याच गाण्यांची. म्हणून तर महाराष्ट्राचा आपला लोकप्रिय गायक कोण असेल तर तो एकनाथ माली. तर इथे मात्र धावपलकावरती धावा ते 46 आमचा हा VIP डायस ज्याच्यावरती बसलेत आमचे हे सर्व आकाश आहेत, बंटी बघा, आमचे भावेश मात्र तिकडे हरेश कॅमेरा फिरवतात. दरम्यान इथे मात्र प्रतीक आलाय. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र नक्कीच जाईल सीमारेषा पलीकडे आलाय. चौकाराने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले ती 50 वरती. 50 कंप्लीट झाली आहे. धावपलकावरती चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल झाली आहे, कारण तिसरा षटकाचा खेळ इथे सुरू आहे. अजूनही या षटकातील एक चेंडू आणि मागचा अजून एक षटक बाकी आहे. म्हणजे या चांगल्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. कोणती कसर सोडलेली नाहीये. ती जोया 11 बापदेव पाली या संघाच्या फलंदाजाने, जो फलंदाज येतोय तो मात्र आक्रमक होतोय. इथे मात्र क्या बात आहे, षटकार आलाय. षटकार आलाय आणि षटकाराने मात्र धावसंख्या बघा कशी वेगाने वाढले. कारण 3 षटकानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 56 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ले मात्र चढवले जातात. इथे मात्र 14 धावा प्रतीकने खर्च केलेत. 2 चेंडू सुरुवातीचे डॉट फेकले, त्यानंतर मात्र मागच्या 4 चेंडूमध्ये 14 धावा आणि 1 विकेट नक्कीच आली आहे. पण आता एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया षटकामध्ये काय कमबॅक होतोय आशिष पाटीलचा. आशिषला अजूनही मागं काय ठेवला हा प्रश्न देखील आहे. परंतु इथे मात्र लाईनअपमध्ये गोलंदाजांचा वापर आपल्याला पाहायला सर्रास मिळतोय. आशिष आलाय, आता शेवटचा षटक कशा पद्धतीने हाताळेल हा देखील प्रश्न आहे. कारण स्लॉगवर म्हटली तर हाणामारी, आणि इथे मात्र तक धरून खेळतोय तो फलंदाज हनुमान सेलके, ज्याने 7 चेंडूमध्ये तब्बल 20 धावांची खेळी साकारली आतापर्यंत. आशिष पाटील आलाय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, झेल घेण्याचा प्रयत्न सुख होत नाहीये, आणि इथे मात्र विकेट आली आहे ते आशिषच्या नामावरती. चला, हनुमान बास झालाय. इथे मात्र आता नवीन फलंदाज मैदानामध्ये तंबू जातोय. इथे मात्र हनुमान तंबूच्या आश्रयाला तब्बल 56 वरती हा तिसरा विकेट आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आशिषला मात्र विकेट मिळाली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी आशिषची राहिली आहे. एकच धाव देत त्याने 2 फलंदाज देखील बाद केले होते.
तोच आशिष मात्र शेवटचा षटक घेऊन येतो. स्लॉगवर इथे आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो रोहित पाटील. रोहितसाठी हा चेंडू मात्र शॉट दरम्यानला मात्र क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय. एक धाव मात्र नक्कीच मिळाली आहे. एका धावेने मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 57 वरती. 57 रन्स. अजूनही आज एक कोणता संघ क्वालिफाय होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गौरी स्पोर्ट नेवाली संघ तर मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय आजच्या रात्रीमध्ये. काल ते खेळले होते, पण पाहूया आता आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ जाईल. इथे मात्र अजून एक विकेट आली आहे आशिष पाटीलच्या नावावरती. आणि पाहायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी इथे राहिली आहे त्या आशिषची. बात आहे जबरदस्त. प्रेम प्रतीक आहे ना. हा नितेशला माहिती आहे. नाही जबरदस्त. ये फिल्मी काफी अच्छी है. महागुरु मस्त पिक्चर आहे. हा कॉलेज टायमिंग मध्ये ते गेले असतील. धावसंख्या 57. 4 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. आशिष पाटीलची गोलंदाजी बघा. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. आता चौथा चेंडू कसा असेल. हो अप्रतिम ऑपड्राईव्हचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. तिसरे धावेसाठी फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 59 वरती. हा 5वा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला. क्या बात है महागुरु. क्योंकि खुशी में भी पी जाती है और गम में भी पी जाती है. उसका नाम है शराब. क्योंकि खाली करने वालों ने बंगले बेच डाले और खाली बोतल बेचने वालों ने बंगले खड़े किए. ये है दारू का नशा. चला 59 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे मात्र अजून एक विकेट आली आहे. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. 59 धावा धावफलकावरती. चौथा षटक बघा कोणत्या पद्धतीने राहिलाय. आता मात्र प्रेक्षकांमध्ये चर्चा असेल की एवढा अप्रतिम ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये अशी गोलंदाजी केली त्या गोलंदाजाला आता देखील शेवटवरती का ठेवला हा प्रश्न निर्माण होतोय. कारण 5 चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडूंमध्ये फक्त रेड लाईन आपल्याला दिसते. रेड कलर दिसतंय ती स्क्रीनवरती आणि त्यामध्ये 4 विकेट आहेत. डब्ल्यू मस्त. आता मात्र इथे शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 59 धावा. 3 नक्कीच धावा खर्च केल्यात आतापर्यंत ते आशिषने आणि 3 विकेट. एक विकेट रनाच्या स्वरूपामध्ये. 2 बोल्ड त्याने केले. तर कॅच देखील आली आहे आणि 1 रनआउटची विकेट आहे या षटकामध्ये. आता मात्र 59 आहे. शेवटच्या चेंडूवरती काय नंबर असेल फलंदाज आपण पाहतो. परेश शेलके
जोया 11 बापदेव पाली हा संघ स्कूप करण्याचा प्रयत्न, जबरदस्त टायमिंग शॉट, चेंडू आलाय चौकारासाठी आणि पाहायला मिळतंय ते तब्बल 4 धाबाने मात्र धावसंख्या 63 वरती जाऊन पोहोचली आहे ती मात्र पाली या संघाची. जोया 11 बापदेव पाली या नावाने आज हा संघ खेळतोय. जोया म्हटलं तर नक्कीच आमचे उसाटण्याचे प्रेम भंडारी उर्फ भाऊ यांनी हा पॅक केलेला संघ आहे, म्हणून जोया म्हटलं तर नक्कीच त्यांचा संघ असतं. तर ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. भाऊ स्वागत आहे तुमचं देखील. 63 धाबा आहेत, 64चा लक्ष्य आहे, परंतु 24 चेंडूमध्ये 64चा लक्ष्यचा पाठलाग जयदुर्गा रोंजन संघ कशा पद्धतीने पार पाडेल आणि त्या पद्धतीने बापदेव पाली 64चा हा लक्ष्य कसा रोखेल याचा धावतोन ऐकण्यासाठी प्रवीण टेंबे यांच्याकडे आम्ही वळणार आहोत. तत्पूर्वी नक्कीच आमचे सोपान काका रोंजनचे हे देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. थँक्यू संदीप पाटील सर. गावदेवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ ग्रामस्थ मंडळ खिडूकपाडा आयोजित गावदेवी चषक 2024 प्रकाश जोतती नाईट स्पर्धा आणि आमचा VIP डाईस पाहतो, जिथे आमचे संपूर्ण आयोजक कमिटी तुम्हाला त्रिमूर्ती पाहायला मिळतात. आमचे विश्वास असतील, स्वप्नील आणि नवनाथ उलवेकर यांना तुम्ही पाहताय. मनीष डवणे, अमरजी उलवेकर आहेत त्यांचे खंदे समर्थक, आणि तुम्ही आकाश उलवेकरला पाहताय, बंटी आणि आमचे महागुरू MD गडगे सर सोबत संदीप पाटील सर अध्यक्ष, नितेश भोईरला तुम्ही पाहताय, उत्कृष्ट आयोजक साहिल उलवेकर आपण पाहतोय, भावेश. हे संपूर्ण आमचा प्रेझेंटेशन बॉक्स आहे. VIP डाईच आणि निश्चित वन ऑफ द लेजंड प्लेअरला पाहताय, मारुती उलवेकर खिडूकपाडा. आता ते चेहरा लपवत आहेत, रिटायरमेंट घेतील असं मला वाटतंय. कॅमेऱ्याकडे बघा तुम्ही, मारुती उलवेकर समोर आहे राईट साईडला. या सर्वांना घडवण्यासाठी मुख्य योगदान आणि वलपला 500 रुपये दिले होते त्यांना, मला वाटतं. या सामना सुरू करायचंय बघा, सामना थांबवू नका. A1 जोडे आपण पाहताय आमचे बघा, महागुरू आणि संदीप पाटील सर अध्यक्ष. मला वाटतं 18 तारखेपर्यंत दोघे साहेब मला वाटतं इथेच असतील समालोचनासाठी. 18 शेवटच्या रात्रीपर्यंत कंटिन्यू ते समालोचन करतील. परंतु मला वाटतं शेवटची समालोचनची रात्र असेल, कारण की उद्या तुम्ही अजून नवीन समालोचक इथे ऐकाल. तिथे आमचे रोशन पाटील असतील, तदनंतर दिनेश पाटील बंधू ते आमचे सिनियर समालोचक तुम्हाला फायनलमध्ये पाहायला मिळतील. संतोषजी घरत असतील, असे अनेक समालोचक आहेत. प्रवीण अर्जुने, विकी नांगरे आणि सुधीर आगलाव आमचे स्कोरर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. सामना आपण पाहूया. गावदेवी चषक 2024. संदीप पाटील सर 42 दिवस कंटिन्यू. निश्चित आता संदीप पाटील सर विचार केला, मला वाटतं खारघर ओबे तलोजा प्रीमियर लीग असेल, ते देखील मोठी आहे. 50 स्पर्धा 50 दे ते पार करते. नमो चषक अगदी त्यावेळी सक्सेसफुल केलाय. मला वाटतं 250 संघ होते नमो चषकामध्ये कलंबोलीला, आणि काय जबरदस्त आयोजन होतं. सुधीर आगलाव यांची स्कोरिंग तिथे आपण पाहिली, आणि सत्यवानजी म्हात्रे सर यांचं आणि संदीप सर तुमचं योगदान होतं नमो चषकाला. त्यांचं स्वागत आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये 4-5 बॅनर आहेत समोर. निलेश भोईरचा बॅनर पाहताय, प्रभाकर शेठ उलवेकरचा बॅनर, रोशन उलवेकरला आपण पाहतो ज्याने चषक दिले. समोर गेले तर कैलास उलवेकरचा बॅनर आहे, नंतर अमरदादा उलवेकर यांचा देखील बॅनर आहे अगदी समोरासमोर. आणि तुम्ही अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच नितलस यांचा देखील इथे आपण बॅनर पाहतो. भरपूर बॅनर. जाऊया सामन्याकडे. गोलंदाज तयार. पहिली बॉल, लोअर फुल टॉस, पारी की शुरुआत, लॉन्ग ऑफ पे, फील्डर मौजूद है. 0 से खाता खुलता हुआ जय दुर्गा रोहिंजन ब का. रोहिंजन ब के गेंदबाजों को ज़्यादा मार नहीं लगती, लेकिन सुधीर आगलावी इस मुकाबले के 2 ओवर में 42 लगे, जो पिछले मुकाबले का टारगेट था. तो देखिए गाउटा ने चेस किया 4 ओवर में, यानी सबसे बड़े रन इस मुकाबले में बने. पारी की शुरुआत 1 के साथ हुई. प्रणय यहाँ पर आए, प्रणव पाटिल, प्रतीक थे नॉन स्ट्राइक एंड पर. अगली बॉल. चलिए मौका मिलेगा, फील्डिंग अच्छी है, कैच के लिए भागे थे, टप्पा गेंद को फील्ड किया, रोकने में कामयाबी, सिंगल मुकम्मल होता हुआ. लक्ष्य बड़ा है.
तो चलिए 3 छक्के अगर लगातार लगते तो यहाँ पे धनवीर स्पोर्ट्स के जो मालिक है इनकी ओर से कल्पेश पाटिल, वैभव सोपान दादा, इनकी ओर से 2000 बल्लेबाज को मिलेंगे। अगली बॉल यॉर्कर की, ये पिचिंग लाइन खराब, दिशाहीन बॉल, वाइट बॉल। जोया 11 चे बापदेव पाली, इस टीम ने उसाटने को हराया। क्या जबरदस्त मैच था और हाई वोल्टेज, जैसा पिछला मुकाबला हुआ था नावडे गाउटान का, 2 मुकाबले हाई वोल्टेज हुए, नावडे गाउटान, पाली उसाटने का, जबरदस्त आज। बैक टू द बॉलर, पाली टीम बहुत फॉर्म में, चलिए नहीं थी जरूरत, बैकअप नहीं था और यहां से एक रन मुकम्मल। सुपर 12 में जो भी जाएगा आखिरी मैच गाउटान के साथ खेलेंगे। गाउटान के खिलाड़ी यहाँ पर आराम फरमाते हुए, तो चलिए इंतजार करें गाउटान की, रोहिंजन ब या पाली। टारगेट बड़ा है, सफर लंबा है, जीतने के लिए चाहिए 64 4 ओवर में। ये सिंगल डबल का मैच नहीं है, 60 रन चाहिए अभी। और दिशाहीन बॉल, दूसरी वाइट बॉल, खराब गेंदबाजी शुरू है कल्पेश शेलके। इस ओवर के बाद जिन्होंने इनाम दिया उनका भी जिक्र होगा, जिसमें साइकिल, बाईसाइकिल, कैश प्राइज, ट्रॉफी दी है, उनका जरूर मैं जिक्र करूंगा। मैच की तरफ चलते हैं। प्रणव पाटिल, वन ऑफ द फैबुलस बैटर। ओहो, यॉर्कर गेंद परेशान, पॉइंट के ऊपर से खेल लिया, डीप बैकवर्ड पॉइंट पे, देर से आया, दुरुस्त आया, प्रणव के बल्ले से यह धमाकेदार चौका। और चलिए 4 के साथ देखिए, यह चौका आसमान और धरती से जुड़ा हुआ चौका। 9 रन 4 बॉल, 20 बॉल पे चाहिए 55। जय दुर्गा रोहिजब ट्रॉफी आपने देखी दिसंबर में रोहिंजन के सरजमी पर सन्मान्य जयदर्शन शेठ पाटिल और उनके माध्यम से वो ट्रॉफी दी। मुकेश हमारे और विश्वजीत दादा, सभी का अच्छा योगदान था उस ट्रॉफी के लिए। और देखिए वो रोहिंजन ब खेल रही है। एक और डॉट बॉल, प्रणव पाटिल के मुश्किल बन रहा है आज खेलना, थोड़े निराश है। 18 नंबर की जर्सी, चेहरे पे देखिए थोड़ी सी निराशा झलक रही है। ये मैच बहुत इंपॉर्टेंट है दोनों के लिए। यहाँ से जीतोगे तो सुपर 12, और यहाँ से हार मानना मतलब आधी रात घर लौटकर मायूस होकर जाना, ये सबसे बुरी बात होती है। आखिरी बॉल कल्पेश शेलके, चलिए भाई लगा है, इनसाइड आउट, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पे, गेंद सीमा पार, आखिरी बॉल पे 4 रन बन चुके 13, और ये 120 नंबर का चौका प्रणव के बल्ले से लगा है गाउदेवी ट्रॉफी। सुधीर अगला वेट देखिए, अब लगभग 2:11 हो चुके हैं, 3 ओवर में 51 चाहिए, यानी 17 रनों का रन रेट है। तो रोहिंजन बर्ग को 3 बड़े स्ट्रोक चाहिए 1 ओवर में, नहीं तो 2 बड़े स्ट्रोक और सिंगल डबल, तो ये मैच बनेगा। क्या मुकाबला हुआ था पाली उसाटने का, ऐसा लगा उसाटने जीतेगी 6 बॉल 9, और रोहित पाटिल की वो ओवर, अगर वो रोहित पाटिल ओवर नहीं करते तो पाली टीम घर जाती है अभी। मतलब 6 पे 9 बहुत आसान थे। अजय भंडारी का रनआउट टर्निंग पॉइंट रहा। फिर अभी जो मैच हुआ नावडे का, गाउटान का, आपने देखा ऐसा लगा कि जीत रही थी नावडे, लेकिन आकाश टकले का जो बढ़िया स्ट्रोक लगा, छक्का, विनिंग मोमेंट, तो उस टीम ने भी कमबैक किया, बिल्कुल जबरदस्त। और खास करके प्रशांत खानोकर ने जो ओवर थ्रो किया ना 5 रनों का, राहुल उल्वेकर, अगर वो नहीं होता तो नावडे जीतती जरूर और गाउटान बाहर जाती। तो ये गलती ना करे, ये ओवर थ्रो करना या फिर एक हाथ नो बॉल, ये आपको महंगा साबित होता है छोटे गेंदों के ओवर में। 3 ओवर 51 रन। नितिन पाटिल डीजे जुड़े, यूट्यूब पे शायद गाने नहीं आप सुन सकते, लेकिन ऑन फील्ड पे आप सुन सकते हैं, वहाँ पे कॉपीराइट्स के बैन लगते, तो आपको मैदान में आने पड़ेगा। ये रोमांचक गाने दर्शक सुन रहे हैं अभी, जो बॉलीवुड के 90s के गाने। 3 ओवर 51। ओहो क्या रफ्तार है भाई, कितनी फॉर्म में पाली टीम। सोया 11, इनके पैकर इनको जब होते हैं तो ये टीम अलग ही मोड में होती है, और इस साल बहुत पैकर मिले पाली टीम को। परेश शेलके, देखिए रोहित पाटिल, क्या जबरदस्त गेंदबाजी, 6 बॉल 9 डिफेंस। उसके बाद ये टीम ने पीछे मुड़ के नहीं देखा, ये कॉन्फिडेंस आ गया उनमें कि हमने 6 पे 9 डिफेंस किए तो 17 पे 51 भी डिफेंस करके दिखाएंगे।
होता है क्रिकेट में कॉन्फिडेंस। सलामी जोड़ी 13 पे 0। चलिए फील्डर है वहां पे, ये सिंगल डबल का मैच है ही नहीं। और देखिए प्रणव कोशिश कर रहे हैं, ये मुश्किल बन रहा है रोजन के लिए आगे चल के, थोड़ी मायूसी है। लेकिन गेंदबाजों का जिक्र होगा, पहले ओवर प्रणव ने 19 दिए, दूसरे ओवर में प्रथम घरत को मार लगी है बहुत बड़ी, मेरे ख्याल से उन्होंने 23 रन दिए। और तीसरे ओवर में 14, 3 गेंदबाजों ने 56 दिए। और ये 56 रन इनको बहुत परेशान कर रहे हैं अभी। रोहिंजन बो को पहली बार मैंने इतने मार देखी है, मैंने बहुत बार इनके मैच में कमेंट्री किया, लेकिन इतने रन नहीं लगते इस टीम को। ओहो हो, नहीं थी जरूरत। प्रणव पाटिल कुछ अलग इस्तेमाल कर रहे हैं अंदाजा, यहाँ से मुश्किल बनते हुए इनके लिए। मैदान में हवा थोड़ी सी बह रही है, गुलाबी ठंडी। और देखिए ये बॉल, ये रिवर्स तीखी बाउंसर, तीखी बाउंसर, क्या बात है। प्रणव पाटिल को चकमा दिया है, आज पस्त कर दिया रोहिंजन को यहाँ पे। 2 डॉट बॉल 3 में से, क्या मुकाबला बना है। 15 बॉल पे चाहिए 50, अर्धशतक 15 बॉल। साहिल खानावकर ने 14 बॉल पे 50 मारे थे सुधीर, तो वो पारी खेलने हो गया अभी। चलिए गाउटन टीम आई है टॉस के लिए, और यहां से जीतने के लिए अब 14 गेंद 49। मुकाबले में धीरे धीरे कमबैक है पाली टीम का, और क्या गेंदबाजी कर रही है, लाजवाब। अगर अभी रोहिंजन टीम ने कमबैक किया तो मौका बनेगा, क्योंकि ये 2 इंपॉर्टेंट बॉल है आपके लिए। 2 बॉल 49, 14 बॉल पे 49। रोहिंजन ब और सामने उनके पाली, सोया 11 बापदेव पाली। अब ये मौका बनेगा सुनहरा कि ये 2 गेंद पे 2 बड़े मारे स्ट्रोक। प्रतीक, ओहो हो, हवा में। चलिए पहली विकेट, एक्साइटमेंट मूवमेंट दिखाई टीम पाली ने। ये जल्लोश देखिए भाई, खिलाड़ी थे वहां पर। भावेश शेलके अलग ही मूड में नजर आ रहे आज, क्या गेंद पटकी उन्होंने, थोड़ा खुन्नस दिखाया भावेश ने आज। देखिए एक्शन रिप्ले में आइए, उनका मूड देखते हैं। ये 17 का खतरा है भाई भावेश, कहीं गेंद ना फोड़ दे आप। क्या जरूरत थी, शायद वो एक्साइटमेंट बहुत है, ठीक है उनके हिसाब से। आखिरी बॉल है अंपायर। चलिए 13 पे 49, दरिया कोहली भी अंपायर बन गए, क्या बात है। रील स्टार, मुझे लगा रील स्टार बनेंगे वैसे भी। चलिए अंपायर भी बन गए दोनों आप, क्या बात है। ये दरिया कोहली देखिए स्क्रीन पर, ये जबरदस्त मुस्कुराहट। थोड़े निराश है दरिया नावड़े टीम हारने के बाद। और ये देखिए अंपायरिंग की भूमिका में एक जमाने के सबसे बड़े खिलाड़ी दरिया कोहली, अब भी उनके अंदर बहुत क्षमता है। चलिए अंपायरिंग बन गए। 13 पे 49, आखिरी बॉल विक्रम। चलिए डॉट बॉल, अब मुश्किल बनेगा। 12 पे चाहिए 49, 24.5 रन प्रति ओवर से। क्या मुकाबला बना है, एक्साइटमेंट पावर ज्यादा नजर आ रही है जेपी और पूरे टीम के चेहरे पर। और ये चर्चा करते हुए 2 बल्लेबाज, आइए नितिन पाटिल के पास चलते हैं। डीजे नितिन दुंदरे। वैलेंटाइन समाप्त हुआ, लेकिन नितिन थोड़ी यादें ताज़ा कर रही है। दिल तो पागल है, दिल तो दीवाना है, और दिल क्रिकेट के पीछे दीवाना है राहुल। दिल पागल है क्रिकेट के पीछे। ये जो दर्शक बैठे, अगर आप उनसे पूछे कि आप पाली गांव से हो, आप रोहिंजन गांव से हो, तो वो बताएंगे हम अलग गांव से। तो ये दीवाने दर्शक है। ऐसा नहीं कि 2 टीम खेल रहे तो उसी गाँव के दर्शक हो गए, ऐसा नहीं होता क्रिकेट में। ये दूसरे गाँव के दर्शक होते महागुरु, और एक क्रिकेट के चाहते होते। देखिए ये 3 बजे तक मैच देखेंगे, लेकिन सुबह पशिप में जॉब पे ऊपर जाएंगे, ऐसे वो दर्शक है। 2:17 संदीप पाटिल सर के साथ महागुरु जुड़े। बहुत बड़ा मुझे मौका मिला 2 महान हस्तियों के साथ, मेरा सौभाग्य है, और काफ़ी बढ़िया। 2 ओवर 49 रन चाहिए। और ये देखिए दर्शक हमारे स्क्रीन पर मैच का मज़ा लेते हुए। इनको फिल्माना अलग ही नज़ारा होता है, ये होना चाहिए। रात के 3 बज रहे, देखिए अडाई, और बिल्कुल शांततेचे प्रतीक। देखिए एक नन्हा बच्चा अभी भी इतने छोटे उम्र में, देखिए अभी तक मैच का मजा ले रहे। चलिए शुरुआत हो चुकी है, अब नहीं रुकेंगे। प्रणव पाटिल के बल्ले से ये शानदार शॉट, दबोच लिया 6 रन।
तो चलिए पारी की शुरुआत की पहली बॉल विशाल शेलके आपका स्वागत है। सुपर 12 में कौन जाएगा, रोहिंजन या पाली, और क्या तमतमाता हुआ शॉट था महागुरु। और देखिए यहाँ पे जिन्होंने इनाम दिया उनका जिक्र इस ओवर के बाद होगा। काफी बड़ी धनराशि दी है हमारे आयोजकर्ताओं ने। विक्रम के साथ प्रणव चर्चा कर रहे हैं। 11 बॉल पे 43 रन चाहिए, मैच ऑन बनता हुआ। अब थोड़ा मजा आएगा। कश्मकश 6 नंबर का गियर प्रणव पाटिल के बल्ले से। अब इनको पीछे मुड़ के नहीं देखना है, अब आगे देखकर खेलना है कि आप बड़े स्ट्रोक कैसे मारे। और पहली बॉल विशाल को विशाल स्ट्रोक लगाए 6 रन। बहुत बढ़िया स्ट्रोक है ये, कमाल की पारी प्रणव। चलिए दबाव गेंदबाज पर है, शायद अंपायर वाइट बॉल, खराब गेंद का इशारा कर रहे। 3 अंपायर है, एक प्रवीण पवार है, दूसरे सुनील जी पाटिल सर है, तीसरे दरिया कोहली। एक एक स्पेल में जाते हैं, एक को आराम करने का मौका। 11 पे चाहिए 42। विशाल शेलके को मार लगी, 7 रन एक बॉल पे। किनारा लगा है, बैट चिकड़ा। थर्ड मैन पे फील्डर थे, फ्लाई स्लिप में रोका है, 3 बचाए उन्होंने। अगर नहीं बचाते तो चौका जाता। फील्डिंग जागते रहो का पहारा देते हुए। सबसे मुश्किल काम होता है विकेट कीपर के पीछे रहना। 1 सेकेंड आपके पास होता है सुधीर अगलावे, 1 सेकेंड, अगर छूटी तो चौका। और देखिए सुधीर अगलावे वहां पर फील्डिंग करते। 10 बॉल 41। बल्ले के टो पे लगी है, फ्लैट स्ट्रोक फील्डर के हाथों पर, तोहफा कबूल हुआ, दबोच लिया, विकेट मिल चुका है गेंदबाज को। विक्रम की पारी समाप्त हुई। 9 गेंद पे अब चाहिए रन 41 यहां पे। आते चलिए अब आएंगे 9 बॉल 31, चेसिंग मास्टर। चेस करने के लिए सुशांत। सुशांत को शांत नहीं रहना पड़ेगा अभी नहीं तो कभी नहीं महागुरु। ये टूर्नामेंट अगले साल आएगी तो लंबा इंतजार। ओहो ये पारी की शुरुआत, शांत नहीं बैठेंगे सुशांत। 6 रनों में तब्दील, 6 की मुहर, करारा स्ट्रोक। जीत का फॉर्मूला सुशांत बनाएगा आज। पाटिल सुशांत 1 बॉल 6। क्या मुकाबला बनेगा अभी। सुशांत ने पारी का आगाज किया। 8 गेंदों पे चाहिए 35। करो या मरो का मैच है। ये कमबैक है, ये तो पाली की खासियत है भाई। इस साल बहुत फॉर्म में पाली टीम महागुरु। आपने अगर देखा है म्हात्रेपाड़ा में कमाल किया इस टीम ने, उस 60 ने में आपने देखा वहां पर भी धमाल किया इस टीम ने। अच्युतम फॉर्म में। ये नीचे रखा बॉल का हाइट फैक्टर। 7 गेंदों पे 35 चाहिए, मतलब 6 छक्के 7 गेंद पे। महागुरु आपने कई मुकाबले देखे होंगे, शायद कहीं पर ये चेस हुए होंगे। हमने देखा भावेश उल्बेकर को वलप में खिड़ुकपाड़ा ने 6 बॉल पे 41 रन बनाए थे। खिड़ुकपाड़ा ने बैट कटे, थर्ड मैन को बीट करने वाले थे। क्या फील्डिंग है देखिए, कोई रन नहीं दे रहे। ओवर की समाप्ति हुई। अब जीतने के लिए चाहिए 34 6 गेंदों पर, यानी 5 छक्के 1 चौका, 6 बॉल 34 कंपलसरी। नितिन तो चलिए 6 बॉल 34 रन। और रात का समय होता है महागुरु सर, देखिए जाम से जाम टकराता है। कई लोग जाम के नशे में मुकाबला देख रहे। होना चाहिए, लाईफ क्या आहे देखिए महागुरु। असं म्हटलं जातं की आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही आहे। हा आयुष्य म्हणजे चित्रपट आहे, हा पुन्हा लागत नाही। म्हणजे त्याला वन्स मोर नसतो, त्याला आपण डिलीट करू शकत नाही, डाउनलोड करू शकत नाही आठवणी। त्यामुळे हा बिग बॉस सारखा रियालिटी शो नसतो, हा एक लाईव्ह शो असतो। आयुष्य म्हणजे चित्रपट। अनेक असे लोक असतात आपलं आयुष्य संपवून टाकतात अर्ध्या वाटेमध्ये, परंतु त्यांच्यासाठी एक निश्चित मॅसेज असेल की आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागत नाही। एन्जॉय द मोमेंट।
महागुरु प्रत्येकाला टेन्शन असते, डिप्रेशनमध्ये प्रत्येक लोक असतात, परंतु टेन्शनचं समाधान तुम्हाला शोधायचं असतं. हा क्रिकेटमध्ये देखील आपण असं अनेक वेळेला पाहिलं है. बैट पैच बहुत खिलाड़ियों के लाइफ में आता है आउट फॉर्म होना, लेकिन आपको डट के खड़ा रहना पड़ता है. 6 बॉल 35, 5 छक्के 1 चौका. चलिए भाई, बॉल हवा में, 6 छक्के चाहिए, पहला आ चुका है और गेंद सीमा पार. प्रणव के बल्ले से ये तमतमाता हुआ शानदार छक्का. क्या बात है, प्रणव पाटिल ने पारी की एक और शुरुआत की. 5 लगातार उनको मारने, अब 29. ये कारनामा अगर किया तो प्रणव को कोई नहीं भूलेगा महागुरु. प्रणव की बात करें तो दीपक फर्टिलाइजर में हमारी कंपनी में असिस्टेंट मैनेजर है, जॉब के साथ वो क्रिकेट भी खेलते हैं. ये बहुत अच्छी बात है महागुरु. ये आप बोलते ना, बिजनेस और जो आपका जॉब है उसे संभाल कर आप आपका शौक पूरा करिए, सबसे इम्पॉर्टेंट चीज़ होती है. ये लाइफ में बाद में आपको पता चलता है उसका अहमियत, क्योंकि आप लगातार हर दिन क्रिकेट खेलोगे, आपके पास जॉब काम धंधा नहीं है तो आपकी शादी नहीं हो सकती, मतलब अच्छी लड़की नहीं मिलेगी आपको, मेरा ये कहने का मतलब है. तो वो आपका करियर आपको पहले चॉइस करना है, फिर क्रिकेट खेलना है आपको. और देखिए अब 5 गेंद पे 29 चाहिए, मतलब मुश्किल बहुत आती है सुधीर अगलावे. शादी जल्दी नहीं हो पाती, लेकिन अच्छा जॉब हो, करियर बड़ा हो तो एक अच्छे आपकी शादी जल्दी हो जाती है. हर गांव में आजकल शादी होना मुश्किल काम है. सुधीर अगलावे देखिए, वो तो बहुत बड़े इंसान है. 5 बॉल पे 29 चाहिए, 5 छक्के, यादगार पारी हो गया आज प्रणव पाटिल. ओहो नहीं, जमीन पे गिरी है बॉल. आसमान के तारे तोड़ेंगे तो ये मुकाबला जीतेगा. चलिए गाउटन आइए टॉस के लिए. तो मुकाबला वन साइड है ना, ये मुकाबला रोहिंटन जीत पाएगी. 4 बॉल 28, 24 बनते तो आखिर मुकाबला लगातार ऐसा लग रहा है कि पाली गाउटान का हो सकता है, लेकिन 4 बॉल बची है. चलिए बल्लेबाज ने अगर 2 गेंद पे 2 छक्के मारे. सुधीर अगलावे की 5 ओवर से 500 सुशांत के लिए. तो चलिए आउट हो गए सुशांत. गाउटन टीम आई है टॉस के लिए. सतीश मूर्ति, गावदेवी गाउटन और आकाश टकले ने जो छक्का मारा है, इसके बाद नाउडे टीम को परास्त किया. कमाल. देखिए, अच्छी नौकरी हो तो अच्छी छोकरी मिलेगी. तो ये वही गाना था, डीजे नितिन ने बजाया यहाँ पर. आइए आकाश टकले ग्राम पंचायत सदस्य टॉस के लिए आ चुके. 40-44 आकाश टकले MS धोनी स्टाइल में फिनिश किया. तो चलिए 3 बॉल 28 रन है. ये मुकाबला जोया 11 बापदेव पाली के पक्ष में. क्या पारी खेले, धमाकेदार बल्लेबाजी की. सबसे अधिक रन बनाए 20 बल्लेबाज थे हनुमान शेलके और बारकिया ने 21. 2 बल्लेबाजों ने 41 बनाए और उसके कारण देखिए मुकाबला वन साइड निकलता हुआ. 2 बॉल 27, लेकिन टीम जय दुर्गा रोहिंटन आपने इस गावदेवी ट्रॉफी खिड़ुकपाड़ा में यहाँ पे पार्टिसिपेट किया, आपका हार्दिक आभार. लेकिन इस बार हार्ड लक, मुबारक करेंगे पाली टीम को. 2 बॉल 27 चाहिए. तो आखिरी मुकाबला गाउटन आ चुकी है. चलिए पाली गाउटन का आखिरी मुकाबला होगा. एक टीम होगी नेरी दुंदरे विभाग से और दूसरी होगी बिल्कुल हमारे दिगोड़े विभाग यानी कि चिरले गाउटन विभाग से. एक बढ़िया बैटल. 121वां चौका, 121 छक्के. देखिए बराबरी हो चुकी है अभी, मतलब अभी 121 चौके 121 छक्के प्रतियोगिता में. 1-2-1. ये किसी कमेटी का मोबाइल नंबर नजर आ रहा है. तो चलिए मैच फिनिश और सुपर 12 में जा चुकी है जोया 11 बापदेव पाली. अभिनंदन. आइए टॉस की तरफ चलते, उसके बाद देंगे मैन ऑफ द मैच. और टॉस के लिए महागुरु के साथ जुड़ते कॉमेंट्री बॉक्स में. थँक्स प्रवीण टेंबे. ते आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये जोया 11 बापदेव पाली अर्थात प्रेम भंडारी उसाडणे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. बापदेव पाली तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. आणि जयदुर्गा क्रिकेट संघ, रोंदन क्रिकेट संघाने गावदेवी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. जोया 11 बापदेव पाली क्रिकेट संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधा.
प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पाहतो इथे सतीश मूर्ती गावदेवी